अंतरा, कसली भारी दिसतेस तू ग आज. तुझ्याकडे बघितलं ना असं वाटतं की आयुष्यभर फक्त बघत बसावं. तुझे डोळे, तुझं हसणं, असं वाटतं ना की तुला असं दिवस रात्र असं मिठीत. अंतरा, बघितलंस काय चाललंय? तुम्हीच सांगा ना आत्या. मी सांगितलेलं काहीच ऐकत नाही. कसं लहान मुलासारखं वागतो. अगं मी त्याच्याबद्दल नाही बोलत, बाहेर जे काय चाललंय त्याच्याबद्दल बोलत्या. गावापातूर ठीक होतं, पण आता तर तालुका, जिल्हा, राज्यात सुद्धा त्या कृष्णेच्या नावाचा डंका चाललाय. हे जर असंच होत राहिलं का नाही तर काय खरं नाही बरं का अंतरा. समद्यांच्या मनात घुसून बसेल ती कृष्णी. मग मी काय करू? जे काय चाललंय का नाही ते नुसतं बघत बस आणि एका दिवशी पड घराच्या बाहेर. मम्मी काय बोलती तू? अगं अंतरा सून या घरची आता. अगं आता कुठं आमचं लग्न झालंय आणि लगेच तू तिला घराबाहेर काढून निघालीस वय? हे बाबा, मी कशाला काढू? आणि तसं बी ती कृष्णी या घरात आली का नाही की तुला, मला, हिला समद्यासनी बाहेरच काढणार आहे. पर ही हिच्या डोसक्यात कुठं घुसतय. त्याच्यामुळं काय जरी झालं तरी ती कृष्णी ह्या घरात नाही आली पाहिजे. ही कळतंय का तुम्हाला? नाही येणार. मी तिला परत घरात येऊ देणार नाही. नंतर असं काय करणार आहेस तू? ते मला नाही माहिती. अंतरा, त्या कृष्णीला जर ह्या घरात येऊन द्यायचं नसेल तर तुला असं काहीतरी करावं लागेल ज्याच्यामुळं त्या कृष्णीपेक्षा तुझं नाव जास्ती होईल आणि तिच्यापेक्षा कौतुक तुझं जास्ती होईल. ह्या घरातल्या माणसांच्या मनातली त्या कृष्णीची जागा तुला बळकवावी लागल. आणि त्याच्यासाठी काय करावं लागल ह्याचा विचार तू कर. तू बी कर आणि मी बी करती. जाऊ द्या, मी दुसरी रिक्षा पकडते. तुम्ही त्याच आहे ना ज्या सीए झाला होता आणि राज्यात पहिले आलेला? वय ओ मावशी जरा आज सारखा असं. ओ मामा तुम्ही पुढे या. दादा राहू दे की, माझ्यासाठी कशाला त्यांना त्रास नाही देताय? नाही असं काय करताय? हो बसा. हाय का? माझ्या रिक्षाने ना नशीब काढले, नशीब. बसा बसा बसा. पोरी, लय नाव कमवलंच बघ. तुझ्या बरोबरच आपल्या गावाचं नाव मोठं केलंच बघ. मी तर म्हणतो आपल्या गावातली समधी पोर आहेत का नाही ह्यांच्या हाताखाली तयार करायला पाठवायला पाहिजेत. लय भलं होईल बघा पोरांचं. राय माझ्या पाठीशी उभं राहिला नसता तर मी सीए झालीच नसते बघा. माझ्या या यशामागं रायाचा लई मोठा वाटा आहे. हिला पण आत्ताच बंद पडायचं होतं. काय होत आता? काय झालंय? हे असंच करते बघा. मोठी माणसं बसली ना की अशीच इज्जत काढतीय. मी तुम्हाला दुसरी रिक्षा करून देऊ का? काय बी हरकत नाही, मी जाईन चालत. एवढ्या मोठ्या तुम्ही अशा चालत जाणार होय? मोठी माणसं काय चालत जात नाहीत होय? आणि मी काय बी मोठी बेटी नाहीये बर का. हे धरा. अहो नको नको असं काय करताय? आधीच तुम्हाला माझ्यामुळे चालत जायला लागते आणि पैसे घेऊ होय. माझी रिक्षा मला कधीच माफ करणार नाही. हो दादा, असं काय करताय? ही घ्या बरं. नाही नाही नको असू द्या. दादा अहो नाही नको म्हणलं ना. बरं ठीक आहे, येते. बघितलं का एवढी मोठी झाली आहे पण पाय अजून जमिनीवरच आहेत. हे असं कोणाला बी नाही जमत. कृष्णा, अगं चालत कुठे निघाली? हा ए अगं ऐक की, मी कारखान्यावर निघालो, तुला सोडतो चल. काही गरज नाही, मी जाईन चालत. तू काय आता साधी सुधी राहिली नाही. सीए झाली, सीए
मग सीए झाले म्हणून चालत जायचं नाही असं कुठे लिहिलंय वे? अगं तसं नाही, तू काय आता सामान्य नाही राहिलीस. लोक आदर करतात तुझा, स्पेशल झालीस तू. बस बरं, गाडीवर असं चांगलं दिसत नाही चालत गेलेलं. मी एकदा सांगितलेलं कळत नाही वे? म्हणलं ना मी चालत जाईन म्हणून. कृष्णा, अगं तुझा राग माझ्यावरती आहे ना, गाडीवर कशाला राग काढतीस मग? हा बस बरं चल. कृष्णा, तुला एकदा सांगितलं कळत नाही का? का भाऊसाहेबांना फोन लाव, त्यांना सांगतो की तुम्ही जिचं एवढं कौतुक करता, जिला एवढं समजूतदार समजता, ती असं हट्ट करते म्हणून. लाव काय फोन? फोन काढला. भाऊसाहेब. ए थांब थांब. हॅलो. अरे बसते कारखान्यात जायला उशीर होतोय म्हणून बसते, नाहीतर नसते बसले. ही ठेवणं गरजेचं आहे का मध्ये? हो, हाय गरजेचं. अगं अंतरा, काय झालंय? काय एवढी का चिडचिड करतेस? चिडचिड करू नको तर काय करू? मी पण कारखान्यात जाणार होते हे माहिती होतं ना राहायला, तरी पण येतेस का असं न विचारता सरळ निघून गेला. मी इथे कधीपासून तयार होऊन बसलीये, पण नाही, तोंड वर करून निघून गेला. अगं मग आता तू इथं चिडचिड करून काय उपयोग होणार आहे का? तो काय माघारी येणार आहे तुला न्यायला? ती वेळ पण मी आणू शकते त्याच्यावरती. मला कमी समजू नकोस. या घरात मान कसा मिळवायचा हे मला चांगलंच माहितीये. अंतरा, तुझ्या आधीपासून मी ह्या घरात आहे, त्याच्यामुळं तुझ्यापेक्षा जास्ती मान मला आहे आणि माझ्या शब्दाला जास्ती किंमत आहे हे विसरू नकस. म्हणजे झालं. बाहेर पड या गैरसमजात गुली आत्या. तुला मान वगैरे काही नाही आहे या घरात. तुझ्या शब्दाला जर खरंच किंमत असती ना, तर माझ्या आणि ऋतिकच्या लग्नाची पूजा कधीच झाली असती. पण तुला सध्या तेही नाही जमलं, आणि म्हणे मी आधीपासून या घरात. तुला काही जमणार नाहीये गुली आत्या. असं कसं नाही जमणार ग? तुला ह्या घरात मी सून म्हणून आणीन असं म्हणलं होतं ना, आणलंच का नाही? आणि आता एका आठवड्याच्या आत तुमच्या लग्नाची पूजा बी ह्या घरात नाही घातली का नाही, तर मी बी नावाची गुली नाही ध्यानात ठेवू. अगं बदामाची पाकिटं होती किचन मध्ये, कुठे ठेवलीत माहितीये का? मला काही सापडणं झालीत. नाही बाई, अगं मला कसं माहित असेल? मी कशाला जाते हात लावाय? अंतरा, तू बघितलेस? बोली, हिला काय झालं? अगं आता काय सांगू रंजे, ह्यांच्या लग्नाला इतकं दिस झालं, पण साधी सत्यनारायणाची पूजा घातली नाही का देवदेव बी झालं नाही. ती हिला सून म्हणून ह्या घरात आणल्या खरी, पण ही जी काहीच हाऊसमौज झालेली नाही. मग कोण बी चिडचिड करणारच की ग. आणि आता तूच सांग रंजे, माझं ह्या घरात काय चालतंय का? तवा तवा मी हिला म्हणू चल बाया आपण तुझ्या लग्नाची पूजा घालू म्हणून? पर अंतरा, तू न ग काळजी करूस. हा, आपण का नाही एखाद्या देवळात जाऊ आणि तुमच्या लग्नाची पूजा घालू. हा, काय बोलतेस हे गुले? अगं मग काय बोलू तर रंजे, ह्या घरातली माणसं काही हिच्याकडे ध्यान देणं झाल्या ती. पर म्हणून काय मी ध्यान नाही देऊन चालेल का? मला तर बघितलंच पाहिजे की. अगं आता ती माझी सून आहे, माझ्या सुनाच्या आणि लेकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे ह्यो. आणि लग्नानंतरचं रीतिरिवाज जर मी पाळलं नाही ती, तर पोराची आई म्हणून लोक मलाच नावं ठेवतील. आणि देव देव केलं नाही म्हणून माझ्या ऋतिकला जर काय झालं तर मी काय करू रंजे? नाही नाही अंतरा, आपण का नाही उद्याच्या उद्या एखाद्या देवळात जाऊ आणि तुमच्या लग्नाची पूजा घालू. हा, अजिबात कुठेही जायचं नाही आपलं घर असताना. हिच्या लग्नाची पूजा ह्याच घरात होणार. अगं रंजे, तू मस्त म्हणतेस, पण फुयात त्या ऐकणार आहेत त्या का? त्यासनी कसं समजवायचं ते माझं मी बघेन. आणि असं पण हे माझं पण घर आहे, या घरात काय करायचं काय नाही ते मी ठरवणार. आणि ही ह्या घरची सून आहे, तुझ्या एकटीची नाही, त्यामुळे हिच्या लग्नाची पूजा याच घरात होणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्हाला दोघांना एकत्र बघून खूप छान वाटतंय बरं का मला. अगं कृष्णा, मी तुझीच वाट बघत उभारलो होतो. होय का? बोला की काय काम आहे? अगं तुम्हाला हे गिफ्ट द्यायचं होतं, ते आपल्या मार्केट यार्डाचे सचिव आले होते. खरं तर त्यांना तुम्हाला दोघांना भेटायचं होतं. तुमच्या दोघांचं खूप कौतुक करत होते ते.
तुमची वाटच बघत थांबले होते, पण त्यांना अचानक फोन आला म्हणून कुठेतरी जावं लागलं. ते म्हणाले मग तुम्हीच हे गिफ्ट त्यांना द्या. हे घ्या. जामदार सर, आता तुमच्याकडे कोणी गिफ्ट द्यायला आलं किंवा दिलं तर त्यांना सांगा कृष्णा गिफ्ट घेणार नाही म्हणून. त्यांना म्हणा त्यापेक्षा कुठल्या तरी गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत करा. हेच माझ्यासाठी गिफ्ट राहील. राया सर, तुम्ही खूप नशीबवान आहात. कृष्णासारखी बायको मिळायला भाग्य लागतं बरं का. म्हणूनच मला तिला माझ्यापासून लांब नाही जाऊ द्यायचं. काय म्हणालात? काय नाही. कृष्णाने एवढं मोठं यश मिळवलंय. सगळी लोक तिचं कौतुक करतात आहेत, मोठे मोठे गिफ्ट देतात आहेत. मलाही वाटलं की आपण पण गिफ्ट द्यावं, म्हणून मग मी माझ्या ऐपतीप्रमाणे हा पेन तिला गिफ्ट म्हणून आणलाय. तेवढा तिला द्याल का? मग आत्ताच द्यायचा नाही वे कृष्णा. नाही सर, ऐका ना, ती आत्ताच नाही का म्हणाली की मला कोणाला गिफ्ट द्यायला सांगू नका म्हणून. एवढे मोठे मोठे लोक मोठे मोठे गिफ्ट देतात आहेत, त्यामुळे मला पेन द्यायला लाज वाटली. तुम्ही तेवढा तिला हा पेन द्याल? देतो मी तिला. कृष्णाला ही गिफ्ट द्यायला लाज वाटायची काय गरज आहे हो? कृष्णा काय गिफ्टची किंमत बघणारी मुलगी नाही, तर त्या मागच्या भावनांचा आदर करणारी मुलगी. देतो मी. हा, कृष्णाला आतमध्ये पाठवा. आत येऊ का? हा. बोलवलं होतं का? हो. हे गिफ्ट जामदार सरांनी दिले. पेन आहे त्याच्यात. ते कसला भारी पेन आहे हो, आणि लिहितोय पण किती भारी. फक्त तुम्ही तुमच्या हाताने दिला असता ना तर आणि छान वाटलं असतं. आशीर्वाद द्या. अगं, माझे आशीर्वाद कायमच तुझ्या बरोबर आहेत. कृष्णानं एवढं मोठं यश मिळवलंय म्हणून सगळेच तिचं कौतुक करतात. तिला काही ना काहीतरी गिफ्ट द्यायला लागलेत, आणि मी आनंदाच्या भरात अजून तिला काहीच दिलं नाही. माझ्या लक्षात कसं काय नाही आलं? आता कृष्णाला असंच वाटणार की मला तिचं कौतुकच नाही. नमस्कार गुरुजी. हा, मी रंजना बोलते. गुरुजी, तुम्हाला माहितीच आहे, या घरात नुकतंच लग्न झालंय. हा, त्यांची सत्यनारायणाची पूजा घालायची. एखादा चांगला मुहूर्त मला कळवा की, म्हणजे मग घालून टाकूया. हो हो, चालेल. काय चाललंय रंजना तुझं? तुला एकदा सांगितलं ना, जोवर कृष्णा सन्मानाने या घरात परत येत नाही तोवर या घरात मंगल कार्य होणार नाही. आत्या, कृष्णा जोवर येत नाही तोवर आम्ही सगळ्यांनी काय सुतक असलं कसं वागायचं का? तिला कळायला नको का? इकडे आपलं घर आहे, संसार आहे, नवरा आहे. आपला राग सोडून आपण परत जायला पाहिजे ते. असं मग तुला हे कळायला नको? तुझा लेक आहे, त्याचा संसार आहे. तुमच्यामुळे त्याचा संसार तुटायच्या मार्गावर आहे. आपण तो सावरला पाहिजे. जाऊन मानानं घरच्या सुनेला परत आणायला पाहिजे. हे तुला कळायला नको? आली का मांजरगत आडवी ही म्हातारी? आत्या, तिला आम्ही घराबाहेर नाही काढलं, तिची तीच गेली आहे, त्यामुळे तिची तीच परत येईल.
रंजे राहून दे की अगं, कशाला वाद घालत्यास? उगा आमच्यामुळं तुमच्यात वाद न ग. तू किती जरी म्हणलीस तरी बी कुणी ऐकणार आहे बी तवा? का नाही ऐकणार? माझं या घरात काय हाय का नाही? यांना नाच सुनेच्या मानाची पडली आहे आणि माझ्या मानाचं काय? तो नको ह्यांनी ठेवायला. मान असा मागून मिळत नाही, तो कर्तृत्वानं मिळवावा लागतो. ह्यो माझ्या कृष्णाने मिळवलाय. हा, या म्हातारीला कृष्णा सोडून दुसरं काही दिसतच नाही. आणि मी पण कुठे टोमणा मारण्यासाठी पूजेचं बोलून बसले. मला नाहीये या पूजेत इंटरेस्ट. माझंच चुकलं, कशाला विषय काढला. आत्या, आतापर्यंत मी तुमचं सगळं ऐकत आले, पण आता नाही. एका सुनेमुळे दुसऱ्या सुनेवर मी अन्याय नाही होऊ देणार. कृष्णा असो किंवा नसो, या दोघांची लग्नाची पूजा या घरात होणार म्हणजे होणार. करा, काय करायचं ते करा. शांत्या करायच्या त्या बी करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं घरातली लक्ष्मी नाराज आहे ना, अशा किती बी पूजा घातल्या तरी काय बी फायदा होणार नाही आणि सुख तर तुम्हाला कधीच लागणार नाही. हा, जामदार सर, राया कुठं कारखान्याच्या कामासाठी बाहेर गेलाय का हो? हो, बाहेर गेलेत. कुठं? कुठं गेले असं काही सांगितलं नाही, पण काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणाले. बर बर, ठीक आहे. कृष्णा, मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना, पण तुझी काही चुकी नाहीये. लग्न करताना तुला काय बी माहिती नव्हतं. हे सगळं जर बोलणार असशील तर आता मला येळ नाहीये, कारण मी. कृष्णा, मला ह्याबद्दल काय बी बोलायचं नाही. अगं, तू समोर आलेल्या एवढ्या अडचणींवर मात करत पुढे आलीस, परिस्थितीशी लढलीस आणि जिंकलीस. राज्यात सीएच्या परीक्षेत पहिले आलीस तू. विधात्यांचं, गावचं नाव मोठं केलेस तू. अगं, तू तुझ्या मामा मामींचं, भाऊसाहेबांचं आणि माझं बी स्वप्न पूर्ण करून दाखवलेस. लय मोठ्या उंचीवर जाऊन पोचलेस तू. सगळं जग तुझं कौतुक करतंय आणि तुला काही ना काहीतरी गिफ्ट देते. पण मीच तुला काही दिलं नाही. कृष्णा, तू लय महत्वाची आहेस माझ्यासाठी. जे तू केलंयस ना, सगळ्यांना नाही जमत. त्यामुळेच माझ्याकडनं एक तुला छोटस गिफ्ट. काय झालं कृष्णा? गिफ्ट आवडलं नाही का? या गाडीची काय बी गरज नव्हती. नकोय मला. कृष्णा, अगं असं नको करूस की. लय मनापासून घेतलं गिफ्ट तुझ्यासाठी. हे बघ, तुला आता रिक्षाने यायची जायची बी गरज नाही. खरं तर मी तुला मोठीच गाडी घेऊन देणार होतो, पण मला माहितीये तू माझ्याकडनं मोठी गाडी घेणार नाही, म्हणून ही छोटी गाडी आणली. ह्याला तरी नाही म्हणू नकोस. ह्या गाडीपेक्षा मला तुझी प्रामाणिक साथ जास्त महत्वाची आहे. ही गाडी बिडी देण्यापेक्षा तू मला विधात्यांच्या घरी सन्मानानं परत घेऊन जाशील. हे दिलेलं वचन जर पूर्ण केलंस तर ती जास्त आवडेल मला. आणि मी तुला शब्द देतो कृष्ण, तुझा माझ्या बाबतीत जो काही गैरसमज घडलाय तो मी लवकरच दूर करीन. तुला मानानं या घरातनं माझी बायको आणि विधात्यांची सून म्हणून घरी घेऊन जाईल.